नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत निंबोळी पेंड अर्क कसा तयार करायचा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शास्त्रोक्त पद्धतीने निंबोळी पेंड कशी तयार करायची आपण समजून घेऊया. चला मग आता हे बघा, निंबोळी पेंड अर्क जलद आणि प्रभावी पीक संरक्षण करण्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. या ठिकाणी बघू शकता याची तयार करण्याची शास्त्रीय पद्धत, वापराचे अचूक प्रमाण आणि मराठवाड्यातील पिकांसाठी विशेष मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. संत गतीने काम करणाऱ्या दाणेदार पेंडीला पर्यायी 24 ते 48 तासात पिकांना उपलब्ध होणारा अमृत अर्क याला आपण म्हणू शकतो. कोरडी पेंड आणि निंबोळी अर्क यामध्ये काय फरक आहे बघूया. कोरडी पेंड ही तयार होण्यासाठी 3 ते 4 आठवडे लागतात. तसेच निंबोळी पेंड अर्क तयार होण्यासाठी 24 ते 48 तास म्हणजे 2 दिवसाच्या आत आपल्याला हे तयार होते आणि वापरासाठी उपलब्ध होते. कोरड्या पेंडीमध्ये पोषक घटक हे सावकाशपणे विघटित होतात आणि निंबोळी पेंड अर्कमध्ये पोषक घटक हे पिकांना तात्काळ उपलब्ध होतात. रोगप्रतिकारक क्षमता कोरड्या पेंडीमध्ये संथ आणि उशिरा परिणाम मिळतो आणि निंबोळी पेंड अर्क वापरली असता अझॅडिरॅक्टिनचा जलद आणि तीव्र प्रभाव आपल्याला मिळतो. निंबोळी पेंड अर्क हा पिकासाठी एक जलद गतीचा उपाय आहे, फास्ट ॲक्टिंग सोल्युशन आहे. हा अर्क तयार करण्याची पद्धती आपण एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घेऊया. 100 ते 150 ग्रॅम आपल्याला निंबोळी पेंड घ्यायची आहे. तेल काढलेली बारीक पेंड. त्यानंतर 2 लिटर पाणी लागणार आहे, सामान्य तापमान रूम टेम्परेचरचे. त्यानंतर झाकण असलेली आपली प्लास्टिकची बादली, जी की कलरची बादली म्हणजेच बकेट आपल्या घरी उपलब्ध असते. सुती कापड किंवा चाळणी. अर्क आपल्याला सुरक्षितपणे गाळण्यासाठी सुती कापड किंवा आपल्याला एक चाळणी लागणार आहे. बघा, 48 तासाची प्रक्रिया आपण बघूया. पहिल्यांदा काय करायचं आहे, निंबोळी पेंड आपल्याला पाण्यात मिसळायची आहे. हवा खेळती राहण्यासाठी बादलीवर सैल झाकण म्हणजे आपण जे झाकण लावणार आहोत ते ढिल्ले लावायचे आहे किंवा त्यावर आपण कापड बांधून ठेवू शकता. 12 ते 36 तास या मिश्रणाला आपल्याला दर 12 तासांनी ढवळायचे आहे. म्हणजे आपल्याला दर 12 तासांनी 36 तास म्हणजे 3 वेळा आपल्याला हे मिश्रण ढवळणे आवश्यक आहे. हवामान उष्ण असल्यास 30 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास केवळ 24 तास भिजवणे पुरेसे आहे. 24 ते 48 तासांसाठी सामान्य तापमानावर हे मिश्रण आपल्याला ठेवायचे आहे आणि आपला निंबोळी अर्क तयार होणार आहे. गाळण्याची पद्धती. आपल्याला दुसऱ्या एका बकेटवर सुती कापड ठेवायचे आहे किंवा बांधून घ्यायचे आहे किंवा आपण एक चाळणी मोठी वापरू शकता. या चाळणीच्या साहाय्याने किंवा कपड्याच्या साहाय्याने स्वच्छ भांड्यात हे आपल्याला गाळून घ्यायचे आहे. उरलेला चोथा घट्ट पिळून संपूर्ण अर्क काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा तयार झालेला निंबोळी अर्क एकदम 24 तासाच्या आत वापरणे अनिवार्य आहे. कशामुळे तर गाळलेला अर्क हा हवा आणि प्रकाशाच्या संपर्कात आल्यावर त्यातील उपयुक्त घटक वेगाने नष्ट होऊ लागतात. त्यामुळे अर्क तयार झाल्यावर लगेच वापरायचा आहे. त्याची वापरण्याची पद्धती देखील आपण बघणार आहोत. तर ते वापरण्यासाठी जमिनीतून आळवणी आपण करू शकता. ही ड्रेंचिंग जी प्रक्रिया म्हणतो ती आपण फवाऱ्याचा वापर करून करू शकता. त्यासाठी प्रमाण काय असणार आहे मित्रांनो, आपला तयार झालेला अर्क जशास तसा, यामध्ये कुठलेही पाणी आपल्याला मिसळायचे नाही आहे. अर्क आणि पाण्याचे प्रमाण 0 वापरायचे आहे. प्रति झाड 200 ते 300 ml थेट बुंद्याशी आपल्याला हे ड्रेंचिंग करायचे आहे. त्यानंतर दुसरी प्रक्रिया आहे फवारणी. यामध्ये आपल्याला 1 भाग निंबोळी अर्क वापरायचा आहे आणि त्याच्या दुप्पट प्रमाणात पाणी घ्यायचं आहे आणि पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजूने फवारणी करायची आहे. तिसरी प्रक्रिया आहे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आपण 1:3 प्रमाणात म्हणजे 1 भाग निंबोळी अर्क आणि 3 भाग पाणी म्हणजे 3 पट पाणी. जर 1 ml निंबोळी अर्क घेतला तर 3 ml आपल्याला पाणी घ्यायचे आहे
आणि दर महिन्याला झाडाच्या बुंद्याभोवती आळवणी करायची आहे. आणि आपले रोपं जर लहान असतील तर 1:4 प्रमाण आपल्याला ठेवायचे आहे. एक भाग आपल्याला निंबोळी अर्क घ्यायचा आहे आणि 4 भाग पाणी घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे मागील सांगितले 1 ml जर आपण निंबोळी अर्क घेतला तर 4 ml पाणी घ्यायचं आहे. हे रोपाच्या बुंद्याशी हलक्या हाताने द्यायचे आहे. थेट पानावर संपर्क होऊ द्यायचा नाही. कशामुळे तर हे रोप लहान असल्यामुळे ते प्रतिकारक्षम असणार नाही. आता आपल्या मराठवाड्यामध्ये प्रमुख पिके कोणकोणती आहेत? कापूस, सोयाबीन आणि तूर. तर कापूस या पिकासाठी 1:3 किंवा 1:4 या प्रमाणात. मित्रांनो, 1 म्हणजे डाव्या साईडचे जे प्रमाण आहे ते निंबोळी अर्कचे असणार आहे आणि पुढील प्रमाण पाण्याचे 1:3 किंवा 1:4 या प्रमाणात आळवणी करायची आहे सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये कापूस या पिकामध्ये. पुढे बघा, तूर या पिकामध्ये पिकाच्या ओळीत थेट बुंद्याला आपल्याला हे ॲप्लिकेशन करायचे आहे. त्यानंतर सोयाबीनमध्ये 20 ते 30 दिवसांनी आपल्याला नायट्रोजनचे विघटन संत करण्यासाठी नीम सीड केकचा हा आपण तयार केलेला काय आहे हे द्रावण वापरायचे आहे. याचा प्रमुख उद्देश काय आहे? मूळ कुजव्या रोग, रूट रॉट आणि नेमॅटोडपासून पिकांचे संरक्षण होण्यासाठी हे महत्त्वाचे आहे. बघा, मोसंबी आणि डाळिंब पिकासाठी या ठिकाणी बघा, मान्सूनपूर्व म्हणजे जून महिन्यात आणि फुलोऱ्यापूर्वी फळधारणेच्या वेळी मुळांचे संरक्षण करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. याचे प्रमाण कसे वापरायचे आहे? मोठ्या बागांसाठी 1 किलो निंबोळी पेंड प्रति 20 लिटर पाण्यामध्ये वापरायची आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन ड्रीप लाईनमध्ये बाहेरील कडेला आळवणी किंवा ठिबकद्वारे आपण हे वापरू शकतो. याचा फायदा काय होणार आहे? मोसंबीमधील नेमॅटोड आणि मातीतील बुरशीजन्य रोगांचे प्रभावी नियंत्रण यामुळे होते. भाजीपाला पिकामध्ये जसे की टोमॅटो, वांगे आणि भेंडी यामध्ये ड्रेंचिंग. रोपे लावताना खड्ड्यात आपल्याला अर्काची आळवणी करायची आहे. याचा फायदा असा होणार आहे, डॅम्पिंग ऑफ म्हणजेच मर रोगापासून संरक्षण होणार आहे. वाढीच्या काळात दर 3 ते 4 आठवड्यांनी 1:3 प्रमाणात आपल्याला ड्रेंचिंग करायचे आहे. त्यानंतर पानावर फवारणी देखील आपण करू शकता. 1:2 म्हणजे 1 लिटर जर निंबोळी अर्क घेतला तर 2 लिटर पाणी या प्रमाणामध्ये पानाच्या खालच्या बाजूने फवारणी करायची आहे. याचा फायदा असा होणार आहे, मावा आणि पांढरी माशी यासारख्या रस शोषणाऱ्या किडींपासून आपल्या पिकाचे संरक्षण होणार आहे. आता या ठिकाणी बघा, पीकनिहाय मार्गदर्शन तक्ता आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. याचा स्क्रीनशॉट काढू शकता. आपण संपूर्ण माहिती बघितलेलीच आहे. मित्रांनो, ओल्या जमिनीत याचा वापर कसा करायचा आहे? मराठवाड्याच्या काळ्या जमिनीत अर्क देताना जमीन ओली किंवा वापसा स्थितीमध्ये असणे आवश्यक आहे. कोरड्या जमिनीत अर्क भेगांमध्ये वाहून जाऊ शकतो आणि मुळापर्यंत पोहोचणार नाही. जैविक बुरशीनाशकांसोबत आपण याचा वापर करू शकतो. आपण जसे की मागील व्हिडिओमध्ये बघितले, ट्रायकोडर्मा किंवा सुडोमोनाससोबत आपण याचा वापर करू शकतो. निंबोळी पेंड रोगजनकांना तात्काळ धोका देते, तर मित्रजीवाणू मुळांभोवती दीर्घकालीन संरक्षण कवच तयार करतात. आणि आपण निंबोळी अर्क तयार केल्यानंतर जो चोथा उरणार आहे, अर्क गाळून घेतल्यानंतर उरलेला घन चोथा फेकून न देता तो शेतात खत म्हणून मिसळू शकतो, कंपोस्ट खड्ड्यात टाकू शकतो. याचा जमिनीची पोत सुधारण्यासाठी उपयोग होतो. मित्रांनो, असेच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण अपडेट बघण्यासाठी ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.